हॅलो. दोन ओनर्स और आयकॉन प्लीज आपण यायचं आहे. आपण एक महत्वाच्या मॅचचा टॉस करत आहोत आज इकडे. एक महत्वाची मॅच आहे आणि संपूर्ण कुर्ल्याचं लक्ष मला असं वाटतं या मॅचवरती आहे. आणि आपल्या समवेत भाईजान वॉरियर्स आणि हार्दिक ब्लास्टर्स कैप्टन्स और आइकॉन. ये मेरे को लगता है पहला ऐसा मुंबई में टॉस है कि जो ओनर टॉस का डिसीजन लेंगे. हेड या टेल. भाईजान बोलेंगे हेड और इट इज टेल. हार्ड लक बट टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल आणि आज केपीएल तुमच्यासाठी काय कशा प्रकारे बघताय? टॉस जिंकून आम्ही पहिली फिल्डिंग करणार. के पी एल सतत मी 10 वर्ष खेळतो आहे, मागचे 10 वर्ष. तर एक चांगला प्लॅटफॉर्म आहे सगळ्या यंगस्टर्सला टू परफॉर्म वेल. अँड नंतर मग आता जसं आय एस पी एल पण चालू आहे, तर तिथेही परफॉर्म करू शकतात इथून चान्स भेटून. थँक्यू. आणि विशेष करून 8 ओव्हरचा मॅच आहे, म्हणजे 8 ओव्हर म्हणजे कशी कस लावावी लागते बॅट्समनला? 8 ओव्हर हे नेहमी सेन्सिबल गेम खेळायला लागणार, टिकून खेळायला लागणार. म्हणजे सतत 6-4चा गेम नाही, हा सिंगल डबलचा पण गेम आहे आणि इनिंग बिल्ड करून खेळायला लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमच्यासोबत हार्दिक ब्लास्टर्स, त्याचबरोबर भाईजान वॉरियर्स. अगदी हाईट पण खूप चांगली आहे. टॉस भले पराभूत झाला, बट आज हे ग्राउंड खेळत असताना आणि 11 वर्ष आज हे इम्रान भाई त्यांची टीम इकडे ऑर्गनाईज करते, त्याबद्दल जरूर ऐकेल. हां, 11 वर्ष झाले, पण काही 2-3 सीझन मी खेळलो नाही, पण जेवढे पण सीझन खेळलो आहे आणि खूप चांगलं वाटलं. आणि ऑर्गनायझेशन तुम्ही बघत असाल तर ऑर्गनायझेशन टॉप नॉच असतं. आणि 8 ओव्हरची मॅच आहे, ठीक आहे, आम्ही टॉस हरलो, काय प्रॉब्लेम नाही. इथे ग्राउंडमध्ये चेसही होतो, डिफेंडही होतो. तुम्ही जेवढं चांगलं खेळाल, जो ज्या दिवशी चांगला खेळतो त्या दिवशी जिंकणार. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीम्सला. नंतर एक फोटो पण केला जाईल आणि ओमकार देसाई यांना विनंती करेल की आपण देखील यायचं आहे आज आमच्या समवेत. आणि आज या कुर्ल्याचं नाव संपूर्ण मुंबईपासून दुबईपर्यंत नेले असे एक गडसी क्रिकेट मी म्हणेल, कारण की खूप चांगलं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. मग ते मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, काल पुण्याला देखील अगदी श्रीतीचषक त्यांनी गाजवलं, सिरीज मिळवली. ओमकार, आज केपीएल खेळत असताना कसं वाटतं? आणि 11 वर्ष तूही देखील ही क्रीडा स्पर्धा जवळून पाहिली आहे. काल तुमचे चिरंजीवनी पण काल खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आज या केपीएल विषयी 2 शब्द जरूर ऐकेल. के पी एल म्हणजे कुर्ल्याचा फेस्टिवल आहे. आणि इम्रानने ज्यावेळी स्टार्ट केली होती टुर्नामेंट, तेव्हा वाटलं नव्हतं की इतका सक्सेस होईल. पण त्याची मेहनत आहे, त्याने खूप मेहनत करून ही टुर्नामेंट कुर्ल्याचा म्हणजे एक वर्ल्ड कपच बोलला जाईल. तर त्याच्या मेहनतीमुळे एवढं त्याला नाव झालं. आणि खूप मेहनत करत असतात इम्रान आणि वाय सी सीचे सगळे जे प्लेयर्स आहेत. त्यांना खूप सपोर्ट असतो सगळ्यांचा, काही लोकांचा नसतो, पण जिकडे कमी तिथे आम्ही असतोच. क्या बात आहे. आणि 8 ओव्हरच्या मॅचमुळे मला पण खूप खूप बरं वाटलं की 8 ओव्हरच्या मॅचमुळे यंग स्टार्सला पण खूप शिकायला मिळतं. ओमकार, त्याविषयी ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म आहे कुर्ल्याच्या यंगस्टरसाठी आणि अपकमिंग प्लेयर्ससाठी, की त्यांनी आपलं टॅलेंट दाखवून बाहेरचे दरवाजे उघडे करा बाहेरच्या क्रिकेटसाठी. आणि मला असं वाटतं ती अपॉर्च्युनिटी त्यांनी ग्रॅब केली पाहिजे आणि व्यवस्थित क्रिकेट खेळून आपली छाप सोडली पाहिजे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. केपीएल साठी खूप चांगल्या शुभेच्छा असणार आणि खूप चांगली मॅच पण रंगायला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या डावाला आपण वळतोय. सुरुवात तर केली आहे आणि 8 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पल्ला गाठायचा आहे. 88 धावांचा पल्ला गाठायचा, म्हणजे जवळपास एक 11च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. बघूयात. हे ग्राउंड असं आहे की इकडे 6 बॉल 6 पण डिफिकल्ट आहे आणि 6 बॉल 20 पण या ग्राउंडवर होऊ शकतो. त्यामुळे अशा मॅचेस देखील काल पण पाहायला मिळाल्या. आज देखील स्थानिक खेळाडू इकडे मस्त एन्जॉय करतात. जसं ओमकारनी म्हटलं की कुर्लाचा फेस्टिवल आहे आणि काल पुण्यावरून क्रीडा स्पर्धा संपून डायरेक्ट केपीएल खेळायला, त्यासाठी पण एक महत्त्वाचं आहे की आपल्या स्थानिक खेळाडूंसोबत खेळणं एक वेगळी मजा आहे. भले भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ओंकार खेळला असेल, बट केपीएल त्याच्यासाठी एक वेगळी ऊर्जा देऊन जाईल की आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळणं. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट टायमिंग आणि वन बाउन्स आपण पाहिलं तर बाउंड्री. काय फटका खेळला गेलेत बॅटर साजिद. साजिदने एक फटका चांगला सजवला आणि टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर समोर
प्रॉपर स्ट्रोक खेळत असताना एक 4 रन मात्र तिकडे मिळत आहेत आणि स्कोर आपण पाहिलं तर तिकडे या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका पण फसला. 1 रन मिळेल. काल आदिलने देखील एक काल चांगला परफॉर्मन्स केला लास्टच्या मॅच मध्ये. साहिलची एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वेदांत एक चांगलं फिनिशिंग टच बॅटिंग बॉलिंगने करत असताना अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. पिंक बॉलची देखील एक ओव्हर आहे सिंथेटिक आणि त्या ओव्हरमध्ये पण देखील थोडा गेम फिरताना पाहिला गेलाय. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर बघता बघता संपली आणि स्कोर झालाय 16 रन झाले धावफलकावरती. मॅचला जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 42 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे वरती 5-6 मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आज इकडे खेळताना पाहायला मिळेल. सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 10.29च्या रन रेटने मात्र इथे बॅटिंग करणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म आसिफ. पहिली ओव्हर भरतची देखील एक थोडा ग्राफ वरती पाहायला मिळाला. पॉवर प्लेची ओव्हर आहे. चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. या बॉलवर ऑफ स्टिक लेग चांगली पिचिंग गुड बॉल. चांगला बॉल टाकला. थोडे बॅट्समन सफल झाले होते पण अजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला लेफ्ट आर्म बॉलर आसिफने आणि बॅट्समनला थोडं थांबवलंय. या बॉलवर देखील सफळून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. 1 बाउन्स बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी. मॅच मध्ये आता हळूहळू बॅटिंग करत असताना देखील आपण पाहिलं तर संघ आलाय KKR कुर्ला नाईट रायडर्स आणि किंग खान के बड़े चाहता है हमारे दोस्त मुकीम KKR. इस बार भी फाइन लेग में खेलने की कोशिश. इस बार बॉल नहीं रुकेगी. आउटफील्ड फास्ट और इस बार 4 रन. अच्छा टाइमिंग करते हुए बैटर साजिद. बॉल बैटिंग साजिद. प्रॉपर टाइमिंग किया और छोटा ग्राउंड है इसलिए इस ग्राउंड पे बैटिंग करने का एक अलग ही स्टाइल है. इस बार भी अच्छी गेंद. यहां पर हल्का सा कट किया बॉलर ने. गुड बॉलिंग आसिफ. बहुत अच्छा विकेट यहाँ पर बनाई है. ग्राउंड अच्छा है मेंटेन रखा है और इस ग्राउंड का खेलने के एक अलग ही स्वैग है. एंजॉय करते हुए सभी जन और बैटर के लिए भी उतना बेनिफिट है बॉलर के लिए भी उतना बेनिफिट है. रन हो चुके अभी तक 20 रन हो चुके बैटिंग करती हुई टीम KKR कुर्ला नाइट राइडर्स. व्हाईट बॉलने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. स्कोर मध्ये थोडं रुकावट होती आणि 25 रन झालेत. ग्राफ थोडा अगदी वरती जाताना पाहिला गेला. आसिफची एक चांगली बॅटिंग आहे. साजिदची एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सोबतीला नदीम आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म आसिफला थोडं कष्ट करावे लागतात आणि बॅट्समन जे लहरामध्ये बॅटिंग करतात स्पिनर्ससाठी खूप चांगली खेळपट्टी आमचे नितीननी जी बनवली आहे आणि खेळपट्टीवर खेळण्याची एक मजा वेगळी आहे. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल आणि आता मात्र बॉल थांबणार नाही. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे पोहोचतात बट 2 रन 2 धावेने स्कोर पुढे जाईल. ग्राफ अगदी वरता वरता KKR संघाने देखील मॅच मध्ये आली आहे. काल संजय भालेराव सर देखील इकडे स्वतः उपस्थित होते. वर्षाताई गायकवाड यांच्या देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिलं तर लाख मोलाचा वाटा आहे. याच परिसरातील खासदार आणि प्रथमच लोकसभेवरती निवडून येणाऱ्या अशा व्यक्तीमध्ये लगातार 4 वेळा आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. शालेय शिक्षण मंत्री म्हणून देखील आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या गेल्या आणि आज बरोबर बोल्ड आउट बॅटर आउट. आसिफला मात्र विकेट मिळतीये. बॅटर बाहेर जावं लागेल इकडे साजिदला. थोडी पिचिंग मागे ठेवली आणि मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली आणि बॅटर मात्र थोडा फसला. बट साजिदने त्याचं काम करून गेला की 2 ओव्हरमध्ये त्यांनी जो स्टार्ट पाहिजे होता टीमला तो मिळवून दिला आणि स्कोर झालाय 27 रन झालेत.
पहिले 2 ओव्हर संपल्या त्यांनी स्कोर झाला आतापर्यंत 27, म्हणजे जवळपास अजून 61 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी खाली देतात ब्रॅवो. काल पण ज्यांनी चांगली कामगिरी केली होती, एक चांगले बॉलर आहेत. या बॉलवर बीट केला गेला लेफ्ट आर्मला. गुड बॉलिंग. भरत लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. आरोही संघ देखील काल एक मॅच खेळली आहे. त्यामुळे आरोही संघाला देखील ही मॅच जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. आज दुसरा दिवस या टुर्नामेंटचा. उद्या देखील आपण पाहणार आहोत. संडेला देखील सुपर संडे. 4 दिवस ही टुर्नामेंट KPL. पुणे बॉलर सज्ज. या बॉलवर देखील अनवर बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल मिळेल. एका रनवर मात्र समाधान मानावं लागेल. स्कोर 1 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय 29 रन झालेत. साजिदने आपण पाहिलं तर चांगली स्टार्ट दिली. आता नवीन बॅटर वसीम. या बॉलवर पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग करत असताना गुड बॉलिंग. भरतने बॅट्समनला प्रॉपर रीड केलं. ऑफ स्टिकला थोडं पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर थांबवलं बॅटरला. काल 99 हायेस्ट होता. आपण बघितलं 100 झालेलं नाही अजून. आजचा दिवस आहे. आज सर्वांना वाटत असेल की 100 बघायला मिळतील. काल सायमनने एक 50 लगावली. प्रज्ञिल गायकवाड हे नाव पण काल चर्चेत पाहायला मिळालं. त्यांनी पहिली 50 या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळाली. आफ्टर बॉल थोडा फसलाय तिकडे आणि फिरला बॉल. अंडर प्रेशर. मी सायमनला प्रज्ञिलला हे कौतुक करेल की त्यांनी चेसिंग करत असताना 50 लगावली आणि चेसिंग करताना गडसी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पण पाहायला मिळालं. चान्स घेतला. त्याला माहिती आहे की आता टीमला जिंकवायची तर हिंमत दाखवावी लागेल आणि खूप चांगलं रन्स त्यांनी बिल्डअप केले. स्वतःच्या 50ला पण थोडी मॅच थोडी क्रुशल होती, बट संघाला त्यांनी जिंकून दिला आणि स्वतःचे 50 रन्स पण त्यांनी कंप्लीट केले. काल बॉलरनी पण खूप चांगले बॉलिंग केली. काल 6 बॉल 17ची पण लास्टची ओव्हर जी वेदांतने हाताळली खूप महत्त्वाची होती, कारण की या ग्राउंडवर 6 बॉल 17 6 बॉल 16 होऊ शकतो. छोटं ग्राउंड आहे. बॉलरसाठी पण तेवढंच बेनिफिट नाही आहे, बॅट्समनसाठी पण तेवढंच नाही आहे. त्यामुळे मॅच दोन्ही संघांसाठी खेळाडूंसाठी बेनिफिट असणार आहे. गुड बॉलिंग चांगली ओव्हर टाकली भरतने. फक्त 2 रन. बघा हेच आहे, या ग्राउंडवर तुम्ही 2ची पण ओव्हर टाकू शकता, नाही तर तुम्हाला कधी 20 रन येतील याचा पण हे नाही आहे. त्यामुळे मॅच कधी रंगू शकते. नाही तर 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 29 रन झालेत. एक सिंथेटिक ओव्हर पण आहे, पिंक बॉल पण ओव्हर खेळली जाते. तिकडे पण तुम्हाला थोडे कष्ट आहेत. आरो 11ची टीम मीटिंग केली जाते. थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण की आज आपल्याला थोडं फास्ट खेळवायचं. मॅचेस सर्व कव्हर झाल्या पाहिजेत. 30 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 59 रन्सची गरज आहे. म्हणजे जवळपास डबल करायचे आहेत. 30 बॉल जवळपास 60 रन्स करायचे आहेत. आणि बॉलिंगसाठी मेहुलच्या हातामध्ये बॉल दिलाय.
बघत मेहुल कशा प्रकारे कामगिरी करतील. 30 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम KKR कुर्ला नाईट रायडर्स. हार्दिक ब्लास्टर्सने पण यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. टॉस जिंकला हार्दिक ब्लास्टर्सने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या कॅप्टनने सांगितलं मी देखील 11 वर्ष ही टुर्नामेंट खेळतोय आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की KPL मला खेळायची आहे. फुल टॉस बॉलवर 6 से करेंगे सबका स्वागत. 6 रन के लिए बेहतरीन टाइमिंग बैटर वसीम बम्मा है. परफेक्ट स्ट्रोक बम्मा है. अच्छा टाइमिंग किया यहाँ पर वसीम ने और 6 रन के लिए स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 35. 35 धावा झाल्या धावफलकावरती. एकात दुसरी ओव्हर तर ग्राफ वरती गेला तर मॅच मध्ये KKR संघ इझिली येऊ शकतो आणि त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये वसीम स्ट्राईक एंडला बॅटर आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर मेहुल. इस बार अच्छी गेंद यहाँ पर मेहुल की. डॉट बॉल इनसाइड आउट खेलने की कोशिश की बैटर ने और यहाँ पर अच्छा स्पेल. गुड बॉलिंग. मेहुल अच्छा कमबैक किया और 6 आने के बाद कुछ तो अलग करना चाहिए. वेरिएशन किया, थोड़ा बॉल धीमे से डालने की कोशिश की और यहाँ पर बैटर को रुका दिया है. डॉट बॉल. दूसरा दिन है इस टूर्नामेंट का. आज KPL के सभी प्लेयर्स यहाँ पर एंजॉय कर रहे हैं. पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याला पण आपण काल श्रद्धांजली वाहिली. इकडे खूप मोठं संकट जे आज भारतावरती आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातील पण काही नागरिक तिकडे अडकले होते. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हलकीशी हवा चालू आहे. बॉल मात्र तिकडे डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. समीर तिकडे होते आणि समीरने चांगला बॉल तिकडे स्टॉप केला. वेल स्टॉप समीर. काल रिझवीची पण बॅटिंग सर्वांनी बघितली आणि जी रिझवीने काल बॅटिंग केली होती TFS संघासाठी नक्कीच लक्षात राहील. बॅक टू बॅक 4 6 त्यांनी मारले होते आणि तो पण एक नाव काल चर्चेत राहिलं. कधी बॉलर्सने काल चर्चेत राहिलं. 50 मारली. खूप चांगले डाव पण रंगताना पाहायला मिळाले. आज देखील एक चांगला घमासान असणार आहे. आज 5 मॅचचं शेड्यूल आहे. बघत टेबल पॉईंट्स मध्ये काय आज हालचाल होतील. कारण राजेश 11ने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. इस बार भी अच्छी गेंद यहाँ पर मेहुल की. गुड बॉलिंग. स्कोर झाला आतापर्यंत 37 रन झाले धावफलकावरती. एक 6 आला बट त्यानंतर 2 डॉट पण आले. एक डबलचा स्ट्रोक आला. मॅच थोडी चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबलची मॅच आहे त्यामुळे इकडे मॅच बनवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत तिकडे. गुड कॅच. चांगली कॅच पकडत असताना बॅटर बाहेर जावं लागेल. हरीश तिकडे होते आणि हरीशने चांगली कॅच पकडली. बॅटरला इकडे बाहेर जावं लागतंय. हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि वसीमचा तिकडे फटका फसला. बॅटर आउट. बैटिंग के लिए न्यू बैटर आसिफ लेफ्टी. आसिफ राइटी हमारे साथ बैठे कमेंट्री बॉक्स में और बैटिंग के लिए स्ट्राइक एंड पे आसिफ लेफ्टी. देखते हैं अभी आसिफ को भी एक इनिंग बिल्डअप करना जरूरी है और इस ओवर का लास्ट बॉल पेंडिंग है मेहुल का.
मेहुल ने अच्छा कॉन्फिडेंस ने बॉलिंग डाला. देखो कॉन्फिडेंस मेरे को मेहुल का पसंद आया. पहला बॉल में 6 आया था बट उसने कॉन्फिडेंस डाउन नहीं किया, शोल्डर डाउन नहीं किया, वही लाइन लाइन से बॉलिंग डाला उसने. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला तिकडे आणि चांगली कॅच पकडली गेली कीपर गुड्डू. उनके टी शर्ट के पीछे नाम लिखा है किंग और गुड्डू किंग है. गुड्डू ने अच्छा कैच पकड़ा और वहां पर बैटर आसिफ लेफ्टी को बाहर भेज दिया है. बघता बघता आपण पाहिलं तर 4 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 37 रनवरती स्कोर थोडा शांत आहे. चांगली बॉलिंग टाकली आहे मेहुलने. याही ओव्हरमध्ये 6 आला बट फक्त आणि फक्त 8 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. गुड बॉलिंग मेहुल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन आले होते, त्यानंतर 11 रन आले होते, त्यानंतर 2 रन आले आणि आता 8 रन. 24 बॉलमध्ये अजून 51 रन करायचे, म्हणजे जवळपास 50 रनचा पल्ला गाठायचा आहे. बैटिंग के लिए अहमद और बॉलिंग के लिए अभी खालिद. इम्पैक्ट प्लेयर का भी मेरे को लगता है इन किया जाएगा. अहमद इम्पैक्ट प्लेयर मला असं वाटतंय राइटी आसिफ की जगह बैटिंग के लिए. तर बघूयात मित्रांनो 24 बॉलमध्ये 51 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी बॉलर ब्रॅवो. बॉलिंगसाठी खालिद ब्रॅवो या नावाने पण या परिसरात व्यवस्था अगदी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तर बघूयात ब्रॅवो कशा प्रकारे कामगिरी करतील. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत नदीम. बॅटिंग करावी लागेल. 24 बॉलमध्ये 51 रनचा पल्ला गाठायचा आहे. 24 चेंडूने 51 धावांची गरज आहे. कशा प्रकारे इनिंग बिल्डअप करतील. नदीमला पण माहिती आहे की आता थोडं फास्ट खेळावं लागेल, चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे बट त्याच्यामध्ये एक ओव्हर सिंथेटिक ओव्हर आहे. पिंक बॉलने ती ओव्हर खेळवली जाईल, त्यामुळे तिकडे पण चान्स आहे रन येण्याचे बट तिकडे मायनस पण होऊ शकतात. त्यामुळे क्रुशल ओव्हर आहे ती. बट या उर्वरित 18 बॉलमध्ये चान्स घ्यावा लागेल. 51 धावांची अजूनही पल्ला गाठायचा आहे. बॉलिंगसाठी ब्रॅवो. स्ट्राईकला लेफ्टी नदीम. पहिलाच बॉल धीम्या गतीने बॉल फिंगर रोल केला, व्हाईट बॉल. आता 24 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. खूप चांगलं प्रत्येक खेळाडूला टी शर्ट ट्रॅक आपण इकडे प्रोव्हाइड केलंय. प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील एक आकर्षक ट्रॉफी आहे. या बॉलवर देखील थोडा हलका बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर तिकडे पोहोचतायत. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स दिले, चांगला बॉल कलेक्ट केला आणि बघता बघता आपण पाहिलं तर 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. तब्बल 40 धावा झाल्या धावफलकावरती. म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 88चा टार्गेट आहे. मॅच जिंकण्याकरिता टीम KKR कुर्ला नाईट रायडर्स. या बॉलवर देखील समोरून बॉल कट केला आणि तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. गुड बॉलिंग ब्रॅवो. हलकासा बॉलला फिरवलं, बॅट्समनला मात्र तिकडे थांबवलं. नॅचरली लेफ्टी बॅट्समनला ऑफब्रेक थोडा कठीण जातो, त्यामुळे ऑफब्रेक थोडा फिरवला तिकडे.
या बॉलवर पुन्हा एकदा तो उल्लेख केला, तो उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला आणि लेफ्टीला थोडा हलकासा ऑब्रेक बाहेर काढला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पिचिंग पाहायला मिळतीये. ब्रावोने पण तीच लाईन पकडली, बॉलला थोडी उसळी दिली, थांबवलं बॅटरला तिकडे. आणि कडर, मुंबईची खरी ओळख म्हणजे स्पिन बॉलिंग. जे स्पिनर्स खूप चांगल्या पद्धतीने मुंबईतून अगदी वर्चस्व गाजवलंय आणि खूप वर्षापासून मुंबईचा दबदबा राहिला स्पिनर्समध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. या बॉलवर पुन्हा एकदा 3 बॉल बॅक टू बॅक. गुड बॉलिंग ब्रॅवो, मॅच मध्ये आणलं. आणि आता मॅच थोडीफार शांत होती. RO11 संघाचं मात्र आता पारडं जड झालंय, कारण की बॉलरने आता कमबॅक केलं. चांगली बॉलिंग करत असताना इकडे ब्रॅवो. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील 8 ओव्हरच्या मॅचेस. आज 5 मॅचेस शेड्यूल आहे. खूप चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळतील. आज देखील पॉईंट्स टेबलवरती कुठली टीम खालती आहे, कुठली टीम वरती आहे, यावर लक्ष असणार आहे. या बॉलवर मात्र बॅटची एज घेतली गेली आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. ब्रॅवोचं सेलिब्रेशन, बॅटर आउट. शेवटी ज्या अडचणी होत्या ऑब्रेकच्या, त्या मात्र अडचणी मध्ये फसला गेला बॅटर आणि बाहेर जावं लागलं. आज आपल्या समोर अंपायरिंग मध्ये देखील सुशांत मांजरेकर सर, अनिल आवळेगावकर सर, अमित गोलतकर सर आज उपस्थित आहेत, ज्यांनी पण त्यांच्या काळामध्ये चांगलं क्रिकेट गाजवलं. ISPL मध्ये देखील आपण त्यांना खूप चांगलं अंपायरिंग करताना पाहिलं गेलं असे सुशांत मांजरेकर सर. त्याचबरोबर आज आमच्यात अमित गोलतकर सर आहेत, रिव्हर्स, ज्यांचा रिव्हर्स पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी गर्दी केली होती असे अमित गोलतकर. खूप चांगली बॅटिंग त्यांनी त्यांच्या काळात गाजवली. मुंबईच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. न्यू बॅटर शानू. रन्स पाहिले तर आतापर्यंत 40 धावा झाल्यात फक्त आणि फक्त. आपण पाहिलं तर स्कोर थोडा शांत झालाय. अजूनही 48 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. ब्रॅवोचा खूप चांगला स्पेल. गुड बॉलिंग खालीद. स्कूल मेंबर्स, मैडम बुला रही आपको, जल्दी जाओ उधर, छुट्टी हो गई. या बॉलवर देखील हलकासा बाउन्स पाहिला गेला आणि त्या बॉलवर लाऊड अपेल. बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. अपील ते जरूर केले. बघूयात आमचे अंपायर आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. अंपायरचं डिसिजन तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल.
मॅच थोडी फसताना पाहायला मिळतीये. बॅटिंग टीम थोडी डगमगतीये केकेआर संघ. सिंथेटिक ओव्हर पिंक बॉलचं क्रिकेट आता पाहायला मिळेल आणि बॉलर आसिफ. स्ट्राइक एंड पे अहमद और नॉन स्ट्राइक एंड पे कोनेन. और बॉलिंग के लिए आसिफ लेफ्ट आर्म जिन्होंने अच्छा स्पेल डाला था इस लास्ट ओवर में, अच्छा परफॉर्मेंस किया था. इस बार हल्के सी कट करने की कोशिश की, डीप में फील्डर है और वहां पर एक ही रन. इसी के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ सिंगल के साथ 42 रन यहाँ पर अभी तक स्कोर कार्ड पे. थोड़ा फास्ट खेलना जरूरी है, यहाँ पर कैनन को अभी चांस लेना जरूरी है. कॉनेन इस बार फाइन लेग में खेलने की कोशिश की बट अच्छी फील्डिंग, और यहां पर थोड़ा नाराज है. फाइन लेग में एक बड़ा स्ट्रोक आ सकता था. बहुत टाइमिंग दिया था आसिफ ने. बॉल डालने के बाद आसिफ भी थोड़ा नर्वस हुए थे कि इस बॉल को कनेक्ट किया तो भाई 6 भी जा सकता था, बट कॉनेन ने थोड़ा मिस टाइम हुआ. इस बार फुल टॉस बॉल गैप में खेलने की कोशिश, अच्छी फील्डिंग वहां पर. भरत, जहां पर भरत है वहां पर बॉल है, जहां पर बॉल है वहां पर भरत है. अच्छा बॉलिंग भी भरत ने डाला था. इस बार भी कट करने की कोशिश की, वहां पर गैप में बॉल ओवर, वहां पर सिंगल रन. देखो माइनस का भी रूल इस ओवर में लागू है, इसलिए कुछ भी हो सकता है. चार रन किए तो -2 है, 5 रन किए तो -3 है, 6 रन किए तो 6 रन मिलेंगे. इस बार सामने खेलने की कोशिश की, बॉल ने यहां पर जैसा बहुरा घूमता है वैसा बॉल थोड़ा घुमा और डॉट बॉल. और अभी यहां पर मेरे को लगता है आरोही टीम ने मैच पे 70% अपना हक किया है. मैच थोड़ी अभी फंसी हुई. क्रूशल ओवर था जो लास्ट 2 ओवर अच्छा है भरत और मेहुल का 1 ओवर अच्छा आया, उसके बाद थोड़ा कमबैक किया आरोही टीम ने. इस बार फिर से कट करने की कोशिश और वहां पर लाउड अपील, बैटर आउट, और अहमद को भी यहां पर बाहर जाना पड़ेगा. गुड बॉलिंग इस ओवर में, सिर्फ और सिर्फ 2 रन और 1 विकेट अपने टीम के लिए. अच्छा स्पेल तो -0-0, यस -2 हो जाएगा. ओके एकच माइनस होईल. आरोही टीम एक ही माइनस हो जाएगा. 2 रन बनाए तो एक ही माइनस हो जाएगा. तो 1 रन मिलेगा. अभी मैच थोड़ी फंस गई है और अभी 12 गेंदों में मैच जीतने के लिए है. um, 46, 12 गेंदों में 46 रन की जरूरत है. 46 रन की जरूरत है 12 गेंदों में. बॉलिंग के लिए बॉलर, बॉलिंग के लिए मेहुल. इकडे पण लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला गेला, पण थोडा फटका फसला. मॅच पण थोडी फसताना पाहायला मिळतीये. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 45 रन्स टू विन इन 11 बॉल्स.
या बॉलवर पण डॉट बॉल आणि मॅच मध्ये आता जवळपास चांगली खेळी करत असताना आरोही टीम चांगलं कमबॅक केलं. इकडे पण चांगला बॉल फिंगर रोल केले गेले. एक चांगला बॉल. गुड बॉलिंग मेहुल. मॅच थोडी फसताना पाहिली गेली. केकेआर संघ थोडा बॅकफुटला जातो या मॅच मध्ये आणि जवळपास आरोही इलेव्हनने या मॅच वरती नाव कोरलं गेलंय. चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल. बॉल पुन्हा एकदा निघून जाईल मागे आणि केकेआर टीम थोडी डगमगतीये. भरतची ओव्हर देखील एक 2 रनशी आली. तिकडे मॅच देखील थोडी फसली. नंतर मेहुलची एक चांगली ओव्हर आली. इकडे पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा बॉल थोडा हलकासा आपण पाहिलं तर खाली बसताना पहिला गेला आणि थांबवलं बॅटरला. बॅटर आउट. न्यू बॅटर राशिद. लास्ट बॉल पेंडिंग है इस ओवर का. बॉलिंग के लिए बॉलर मेहुल. गुड बॉलिंग मेहुल. और यहाँ पर 7 ओवर का खेल खत्म हो चुका है. सिर्फ और सिर्फ रन हो चुके हैं 43. इस ओवर में भी सिर्फ एक ही रन. गुड बॉलिंग मेहुल. 2 ओवर का स्पेल अच्छा डाला मेहुल ने और अपनी टीम के लिए सिर्फ 9 रन खर्च करते होते हुए 3 विकेट मिलाई है. गुड बॉलिंग मेहुल. शेवटचे 6 बॉल चा खेळ बाकी आणि जवळपास 45 धावांची गरज आहे. थोडं कठीण झालं. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. लगेच आपला सामना खेळवला जाईल. हा बॉल देखील पहिलाच बॉल एक चांगल्या पद्धतीने पण वाईट बॉल. मॅच आता फक्त 6 बॉल मध्ये टाकायचे आहेत आणि मॅच आरोही इलेव्हन टीमने एक चांगला आपल्या नावावरती केली आहे. काल देखील ते चांगले मॅचेस खेळले होते. सेकंड लास्ट मॅच मध्ये राजेश इलेव्हनने त्यांनी धक्का दिला होता. पण आता पहिला विजय ते आपल्या संघासाठी मिळवत आहेत. पहली जीत यहाँ पर आरोही इलेवन की होते हुई. बट यहाँ पर अच्छा स्ट्रोक फील्डर है और अच्छा कैच कलेक्ट किया. बैटर आउट.
इकडे पण एक चांगलं टायमिंग केलंय. जाता जाता काही ना काहीतरी सोडून जायचं बॅटर. खूप चांगलं टायमिंग करत असताना अदनान चांगला स्ट्रोक खेळला. स्माइल केली अदनानने. एक 6 त्याच्या बॅटमधून आलं आणि वेळ थोडा निघून गेला. बट या मॅचवरती आरोही इलेव्हनने चांगलं पकड निर्माण केली. मेहुल, भरत, ब्रॅव्हो एक चांगला स्पेल. तिन्ही बॉलर्सने जो बॉल ओव्हरचा स्पेल टाकला. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली. पहिल्या मॅच मध्ये थोडं आपण पाहिलं तर रंग डगमगताना पाहिले गेले. टीम केकेआरने एक चांगलं विजय मिळवला या मॅच मध्ये. इकडे पण अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. इस बार भी अच्छा टाइमिंग किया और यहां पर फिर से 6 रन के लिए हैंडसम 6. अदनान बता रहे मेरे को ऊपर भेजना चाहिए बैटिंग के लिए और इसके लिए वो जगह बना रहा है. फुल बैटिंग अदनान, वेल ट्राई. 7 नंबर का जर्सी पहना और वो ट्राई कर रहा है बैटिंग करने के लिए अपने टीम के लिए. बट यहाँ पर थोड़ा रन्स कम हो चुके हैं और मैच अभी बैकफुट पे जाती हुई टीम केकेआर. इस बार फिर से सामने खेलने की कोशिश की. फिर से डॉट बॉल यहाँ पर. एक 6, एक डॉट और एक फिर से 6 और फिर से डॉट. अभी देखते हैं. लास्ट बॉल है इस इनिंग का और पहला मुकाबला अपने नाम पे करती हुई टीम आरोही 11. लास्ट बॉल भी डॉट बॉल. वेल प्लेड, हार्ड लक टीम केकेआर. अच्छा स्टार्ट किया था बट थोड़ा बैकफुट पे जाती हुई और पहला यहाँ पर विजय अपने टीम के लिए मिलाती हुई टीम आरोही 11. और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच गोज टू जिन्होंने अच्छा बैटिंग किया, लास्ट में फिनिशिंग टच दिया. 8 गेंदों में 31 रन किए. आदिल. आदिल प्लेयर ऑफ द मैच के लिए आ जाओ. 32 रन किए अपने टीम के लिए और कल भी आदिल ने अच्छा परफॉर्मेंस किया. आज भी आदिल है. और मैं राजेश गुप्ता इनको गुजारिश करना चाहता हूँ कि आपके हाथ से ये ट्रॉफी. क्या आदिल ने स्माइल किया है और वेल प्लेड आदिल. कल भी आदिल है, आज भी आदिल है. ये दिल मांगे मोर आदिल. सो वेल बैटिंग आदिल. सबसे पहले तो मैं कहूँगा कि ये जो टूर्नामेंट है केपीएल, ये हम लोग के लिए हमारा लाइक वर्ल्ड कप है कुर्ला वालों के लिए. और इसके लिए हम लोग दिन रात मेहनत करते हैं केपीएल खेलने के लिए. और हमने सोच के आए थे कि ट्रॉफी लेके जाना है इस बार. फर्स्ट मैच बैटिंग नहीं हुआ बट ये मैच ट्राई किया, अच्छा हुआ अपने से. एंड थैंक्स कहूँगा इमरान भाई को, उन्होंने हमको मौका दिया, हमको चांस दिया आने का, इसके लिए थैंक्स. और बॉलर्स के बारे में, भरत जो आसिफ ने बॉलर डाला, ब्रावो ने जो बॉलिंग डाला, उनके बारे में 2 शब्द.
हमारे बॉलर्स का मैं तो ये कहूँगा कि लाइक हमारे टीम जो परफेक्ट बैलेंस है उनको सिर्फ रिदम में आने की देरी था, रिदम मिल गया और लोग अच्छा करेंगे आगे। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट नेक्स्ट मैच के लिए, थैंक यू। ओमकार देसाई या टेनिस क्रिकेट विश्वातील एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मात्र लवकरात लवकर मैदानावर पाठवण्याची विनंती आहे आणि त्याचबरोबर आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स कडे पाठवून द्यायचा आहे. दोन्ही टीम आपल्याला विनंती असेल. दिनेश आणि प्रदीप मैदानावर दाखल होत आहेत. भाईजान वॉरियर्स आपका एक एक्स्ट्रा प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए प्लीज. आणि हार्दिक ब्लास्टर्स आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा एक प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत सुशांत मांजरेकर सर आणि त्यांच्या समवेत मात्र अमित गुलतकर सर स्वतः एक उच्च क्रिकेट खेळलेले आहेत आणि उच्च कोटीचं क्रिकेट खेळल्यानंतर आता मात्र सध्या पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं हे पॅनल. अनिल आवळेगावकर सर सुद्धा इन ॲक्शन आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. मागील 2 दिवसांपासून कालच्या दिवसात नासिर शेख सरांना आपण पाहिलं, परंतु आज मात्र ते या ठिकाणी नाहीयेत. त्यांची जागा मात्र घेत आहेत ते अमित गोलतकर सर. तर दिनेश आणि दिनेश सोबत मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रदीप अशी सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. हार्दिक ब्लास्टर आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. कुर्ला प्रीमियर लीग 2025 सीझन 11 आपण बघत आहात. दुसरा दिवस आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसातून राजेश 11 ज्यांनी मात्र 3 सामने खेळले, 2 सामन्यांवर विजय मिळवला. तदनंतर आपण जर पाहिलं तर आरोही 11ने आज एक मोठा विजय, पहिला विजय आपल्या नावावरती केलाय. कालच्या दिवसात मात्र पराभवाचा सामना अंतिम सामन्यात कालच्या शेवटच्या सामन्यात त्यांना करावा लागला होता आणि आज सकाळच्या सत्रातून मात्र चालू झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुर्ला नाईट रायडर्सच्या संघावरती मात्र एक मोठा विजय त्यांनी मिळवलाय. तर नवीन मॅचकडे आपण वळणार आहोत. आज या स्पर्धेतले 2 नवीन संघ मैदानावरती आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला टॉस जिंकलाय तो हार्दिक ब्लास्टर्सने आणि त्यांच्या विरोधात भाईजान वॉरियर्स हा संघ मात्र प्रथमतः फलंदाजी करेल. दिनेश आणि प्रदीप सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते आणि गोलंदाजीसाठी मात्र सलामीचा गोलंदाजही आरंभी आणि प्रारंभी जोडी समोर मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी हार्दिक ब्लास्टर आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. हार्दिक ब्लास्टर सचिन सावंत गोलंदाजीसाठी सध्या आहेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. घेऊन जाईन पुन्हा एकदा मी मराठी समालोचक रोशन पाताडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय KPL 2025 सीझन 11 मध्ये. मराठी आणि हिंदीतून समालोचन आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जाईल. माझ्यासोबत मात्र माझे सहकारी समालोचक मित्र म्हणून सागर मोरे
अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक गोड आवाज आपण ऐकताय माझ्या समवेत. तर हार्दिक ब्लास्टर आपला एक एक्स्ट्रा प्लेअर मॅच चालू होण्यापूर्वी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. तर होईल मॅचची सुरुवात. दिनेश आणि प्रदीप आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सचिन सावंत, ओमकार सावंत. चला मॅचची सुरुवात करायला हरकत नाहीये. प्रदीप ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला दिनेश. ओमकार सावंतचा पहिला बॉल. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय पहिल्या बॉलसाठी. ओमकार सावंत आणि त्याच्या समोर मात्र ऑन स्ट्राईक प्रदीप. पहिला बॉल बॅटची एज घेतोय आणि पहिल्याच बॉलवर शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र ज्या ठिकाणी जेटी आपल्याला पाहायला मिळेल जर्सी नंबर 10 मध्ये ज्योतिराम. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे सामना क्रमांक 2 ची. पहिलाच बॉल आपण बीट झालेलं पाहिलं. अगदी बॅटची एज घेतली, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आउटसाइड एज घेऊन मात्र बॉल गेला होता तो शॉर्ट थर्डमॅन मध्ये ज्योतिरामच्या दिशेने. निर्धाव चेंडूने सुरुवात. पुन्हा एकदा मात्र हलकासा लेग कटर बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. चांगली गतीही पाहायला मिळते, चांगलं यष्टीरक्षणही अनुभवायला मिळतंय. एक सर्वांगीण सुंदर टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय या कुर्ल्याच्या नेहरू नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. मागील 2 दिवस आणि पुढील 2 दिवस आपण या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. एकंदरीत 4 दिवसांचं हे भव्य आयोजन आपण बघताय. सन्माननीय सुभाषजी भालेराव साहेबांच्या संकल्पनेतून मात्र यावर्षी या स्पर्धेला एक चांगला सपोर्ट, एक चांगला पाठिंबा. पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर पण हाफ ट्रॅकर होता, त्याही बरोबर मात्र प्रदीप बीट होताना बघायला मिळाले. फिल्डर कडून थोडंसं मिसफिल्ड होतंय. तोपर्यंत मात्र पहिली धाव तिकडे घेतली गेली. मला वाटतं इथे धावा मिळणार आहेत 22च्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लागू केला जाईल. पंच सुशांतजी मांजरेकर यांच्या माध्यमातून. बॉल बॅटमध्ये कोणतंही कलेक्शन नव्हतं आणि कनेक्शन नसल्यामुळे मात्र 22चा इशारा तिकडे आला. अतिरिक्त स्वरूपातल्या धावा तिकडे संघाला मिळतील. फलंदाजाचं धावसंख्येचं खातं अजूनही उघडलं गेलेलं नाहीये. 3 बॉलचा खेळ पूर्ण. एक चांगली सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार सावंत. पॉवर प्लेची ओव्हर पहिलंच षटक आहे. 2 फिल्डर दायऱ्याच्या बाहेर आहेत, ज्यामध्ये मात्र आपण आता पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग कडे एक फिल्डर सजवलाय डीप मध्ये आणि ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर पिच बॉल या वेळेला मिड ऑन मध्ये फिल्डर आणि सरळ मात्र खेळाडूच्या हातात स्ट्रेट इन टू दी बास्केट आणि शून्याचा चष्मा घालून मात्र दिनेश तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. पहिला विकेट, पहिला धक्का लागतोय तो भाईजान वॉरियर्सला. एका बाजूला मोरपिसी रंगाच्या टी शर्ट्स मध्ये हार्दिक ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये आपण पाहतोय तो मात्र भाईजान वॉरियर्स येते. दोन्ही क्षेत्ररक्षकांना मात्र चिरून फाडून भेदून मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल या वेळेला पाहायला मिळेल, परंतु हलकीशी हरकत पाहायला मिळाली या बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि त्याचबरोबर हलकीशी उसळी सुद्धा मिळाली आणि त्या अतिरिक्त उसळीमुळे मात्र कट करण्याच्या प्रयत्नात, अप्पर कटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर दीपू बीट होतोय. बॉल जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाकडे आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या डॉट बॉल सोबत समाप्त होईल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीज जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर 1 गडी बाद. भाईजान वॉरियर्स विरुद्ध हार्दिक ब्लास्टर. मॅच मध्ये थोडंसं स्पीडअप आपल्याला ठेवावं लागेल. 40व्या मिनिटाला मात्र 8वी ओव्हर सुरू होणं गरजेचं आहे. 45 मिनिटांचा वेळ मात्र तुम्हाला प्रत्येक डावासाठी दिला जातोय. हार्दिक ब्लास्टरला विनंती आहे 40 मिनिटांचा वेळ. आणि मी हार्दिक ब्लास्टरच्या संघ मालकांना विनंती करतोय, प्लीज आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. प्रतीक शेट्टी आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. ओमकार सावंतचं मात्र पहिलं षटक समाप्त होत आहे. अवघ्या 5 धावा आणि 1 विकेट मात्र त्याने पटकावली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र एक किफायती गोलंदाजी त्यांनी केली आहे. इकॉनॉमिकल ओव्हर त्याने हाताळली आहे आणि गोलंदाजीसाठी मुजीब आलाय. स्ट्राईक वरती सध्या आपण बघतोय प्रदीपला, एक उंच पुरा धिप्पाड शरीर यष्टीचा फलंदाज आहे आणि थोडंसं मात्र त्या ठिकाणी स्किट झाले गोलंदाजी करत असताना.
पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बॉल मात्र हातातून निसटला आणि ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर निघून गेला. तिकडे मात्र मला वाटतं अतिरिक्त धाब्याची घोषणा पंच करतीलच आणि त्याचबरोबर मला वाटतं थोडीशी पडताळणी तिकडे केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तोपर्यंत आपण कालच्यापर्यंत असलेल्या पॉईंट टेबलकडे थोडंसं लक्ष टाकूया. राजेश इलेव्हन 3 सामने आपण जर पाहिलं तर खेळलेले आहेत. त्यामध्ये 2 सामन्यांमध्ये मात्र विजयी झालेत. एका मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. 4 पॉईंट्स त्यांच्या नावावरती आहेत. TFSने 2 सामने खेळले, 1 विजय 1 पराभव, 2 पॉईंट सोबत दुसऱ्या नंबरवर RBN मना 11. आपण जर पाहिलं तर 2 सामने त्यांनी सुद्धा खेळले आहेत. 1 मॅच काल जिंकली, एका मॅचमध्ये पराभूत ठरले. 2 पॉईंट सोबत तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. सचिन 11 2 मॅचेस खेळल्या, 1 मॅच जिंकलेत, एका मॅचमध्ये पराभव पत्करलाय आणि चौथ्या क्रमांकावर राहील 2 पॉईंट सोबत सचिन 11. तर सध्या आपण जर पाहिलं तर KKR आजचा दिवस आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे आणि त्याचबरोबर पहिल्या सामन्यामध्ये आरोही 11 ज्यांनी मात्र काल 1 सामना खेळला होता, एका मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता, परंतु आज मात्र 1 मॅच ते जिंकलेली आहेत. तर 2 पॉईंट सोबत मात्र मला वाटतं 5व्या क्रमांकावर तो संघ असेल. तर पडताळणी केली जाते आमच्या डबल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या बॉलसाठी. दूध का दूध और पाणी का पाणी केलं जाईल या निर्णयासाठी मात्र थोडीशी वाट पाहावी लागेल. अँड इट्स अ व्हाईट बॉल. नो बॉल नसेल, व्हाईट बॉलच असेल. एक योग्य तो निर्णय मात्र तिकडे घेतला गेलाय. अगदी आपल्या डबल स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मात्र पडताळणी करून त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच अनिल आवळेगावकर सरांनी हा ऑनफिल्ड पंचांना निर्णय कळवलाय. तर अतिरिक्त धाव मात्र नक्कीच मिळणार आहे, मग ती व्हाईट बॉलच्या स्वरूपातली का असेल. 6 धावा स्कोर कार्डवरती आणि मुजीब पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. फुलर लेनचा बॉल होता या वेळेला. गुड लेंथ वरून टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने मात्र पुढे सरकतोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती खेळणं खूप महत्वाचं समजावं लागेल. कालचा दिवसही आपण जसं पाहिलंय आणि इथे मात्र प्रॉपर कनेक्शन जरी नसलं तरी मात्र हा बॉल बघा, मैदानातून जे खेळाडू धावतोय, प्रेक्षक, आम्ही सातत्यपूर्ण विनंती करतोय मैदानात येणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना की आपण जरा मैदानातून चालणं कमी करा. आपण येण्या जाण्यासाठी मात्र रनिंग ट्रॅकचा वापर करा. कोणी मैदानाच्या आतून जाऊ नका, ही विनंती आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना. 2 धावा तिकडे नक्कीच घेतल्या गेल्यात आणि इथे मात्र आता स्लोअर 1 हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दिशा भरकटलाय. मुजीब डाऊन द लेग साइड जातो चेंडू. अतिरिक्त धाब्याची घोषणा मात्र त्या ठिकाणी पंच करतायत. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावसंख्या पुढे सरकते. सध्या स्कोर कार्डवरती मात्र 9 धावा आपल्याला बघायला मिळतील त्या भाईजान वॉरियर्सच्या खात्यामध्ये.
ओहो, परफेक्ट यॉर्कर या वेळेला खोदून काढला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चिप केलं चेंडूला. आणखीन एक सिंगल मात्र तिकडे ऍड केली जाते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये मात्र आता जाऊन पोहोचेल. दुहेरी अंकामध्ये हे धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला बघायला मिळत आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत तरी किफायती गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमधून ओमकार सावंतने 5 धावा खर्च केल्या आणि तिथे मात्र एक विकेट सुद्धा त्याने मिळवली, ती दिनेश सारख्या फलंदाजाची. आणि त्यानंतर आता मात्र त्याची जागा घेतली आहे दीपूने. मिस्टर केपीएल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे तिकडे मात्र कोणी नाहीये. अगदी सहजतेने मात्र हा बॉल निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय हा खणखणीत केपीएल चौकार. सातत्यपूर्ण मात्र या संपूर्ण कुर्ल्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे कुर्ला प्रीमियर लीगची. अगदी बच्चा वयोवृद्ध प्रत्येक जणामध्ये मात्र उत्सुकता होती या स्पर्धेची. आणि बरेच प्रेक्षक कालही संध्याकाळच्या सत्रामध्ये जसं आपण पाहिलं, जिथे जागा मिळेल तिथे अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. पॉइंटचा फिल्डर आणि कव्हर पॉइंटचा फिल्डर दायऱ्याच्या आतमध्ये असताना मात्र हा बॉल आणखीन एकदा सीमारेषेच्या बाहेर दीपूच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक केपीएल चौकार. मला का मिस्टर केपीएल म्हटलं जातं याची प्रचिती तो आज देतोय. त्याची ओळख मात्र तो पटवून देतोय. मागील कित्येक पर्व या खेळाडूने गाजवलेली आहेत. जर्सी नंबर 7 आणि पिवळ्या रंगाची जर्सी मात्र ही पाहिली की आठवण होते ती महेंद्रसिंग धोनी यांची. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे, परंतु आयपीएल पेक्षा जास्त चर्चा कुर्ल्यामध्ये मात्र सध्या सुरू आहे ती केपीएलची. या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. फटका मिस झालाय. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 2 ची होईल सांगता. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. 8 ओव्हरचा हा सामना आहे. इन ऍक्शन आपण बघतोय ते ओमकार देसाई यांना सुद्धा. स्थानिक खेळाडूंचा खेळ मात्र आपण पाहतोय. त्यामधून मात्र आपण जर पाहिलं तर आज आपल्या विभागासाठी आपल्या टीमसाठी म्हणजेच हार्दिक ब्लास्टर्ससाठी आज सध्या ते इन ऍक्शन आहेत. कुर्ला नेहरू नगर म्हटलं की मग टेनिस क्रिकेट विश्वातील हा सुपरस्टार खेळाडू आपल्याला लक्षात येतो. मुख्तार कुरेशी सारखा खेळाडू आपण पाहतोय इन ऍक्शन कालच्या दिवसातून. आरोही इले म्हणून सकाळी सुद्धा त्याला आपण फलंदाजी करताना पाहिलं. मिस्टर केपीएल म्हणून दीपूला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आदिलनं आज मात्र मन जिंकणारी खेळी केली. म्हणजे असे काही खेळाडू जे आहेत ते प्रभावी ठरले. आणि त्यातल्या त्यात कालच्या दिवसातून मात्र राजेश इलेव्हन हा संघ जो आहे त्यातून केल्या गेलेल्या डावखुरे हातांची गोलंदाजी, जिथे आपण वेदांत देसाईला पाहिलं होतं, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपण विजय वर्माला पाहिलं होतं. त्यामध्ये आपण सकाळी आसिफला पाहिलं. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजांनी. अगदी प्रभावी कामगिरी करताना दिसले. उदयला आपण काल संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करताना बघितली होती. ओ पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र ओमकार सावंत गोलंदाजीसाठी डॉट बॉलने सुरुवात करतोय. प्रदीपला मात्र काहीतरी वेगळी रणनीती आजमावावी लागेल. मगासपासून संघर्ष करतोय, फाईट करतोय, झुंजतोय, लढतोय, धावा बनवण्यासाठीचा प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये त्याला कनेक्शन बनवता येत नाहीये. ओ पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. कालचा दिवस आपण तसं बघायला गेलं तर सतीशचा सुद्धा राहिला. जीवनदानासोबत मात्र काल त्याने खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला. जवळपास मला वाटतं काल एक अर्धशतक होता राहिलं. आणि दोन्ही आयकॉन मधली ही मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाज ओमकार सावंत आयकॉन प्लेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप बडे उर्फ मामा. अशा दोघांमधला मात्र हा खेळ आपण बघतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. वो कहा जाता है ना कि ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर ये मैच आपको जीतना है तो सिर्फ और सिर्फ बेस्ट के पीछे भागो. जो यहां पर अपना बेस्ट देगा वो यहां पर जीतेगा. मे द बेस्ट टीम विन. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. और अब स्कोर की अगर बात करें तो धीमी गति से धीरे धीरे आगे बढ़ता हुआ इस तीनों डॉट बॉल के साथ अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन. एक इकोनॉमिकल ओवर, एक इकोनॉमिकल गेंदबाजी अब तक की है ओमकार सावंत ने. बांधे रखा इस बार प्रदीप जैसे बल्लेबाज को. प्रदीप बड़े को रोकना उतना आसान होता है नहीं, लेकिन सामने हो गए आइकॉन प्लेयर ओमकार सावंत. फिर एक बार अंदरूनी किनारा, फिर एक बार बीट हुए और एक डॉट बॉल आएगी. भाईजान वॉरियर्स अब संकट में आती हुई नजर आ रही है. कहीं ना कहीं प्रेशर में होंगे प्रदीप बड़े कि रन नहीं आ रहे. बिल्कुल पैर में
अब बेड़िया ठोक दी है प्रदीप बड़े के। 4 डॉट बॉल लगातार ओमकार सावंत द्वारा, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। सभी सोचते होंगे कि कल हमने सब कुछ देखा है, हाफ सेंचुरी देखी है, लगातार 3 चौके छक्के भी देखे हैं, लगातार विकेटों की हैट्रिक तो कल हुई नहीं, लेकिन आज यहां पर पहला मेडन ओवर देखने मिलेगा, ऐसी ही सोच सबने बनाई है जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं ओमकार सावंत। देखिए फुल टॉस गेंद थी, बैट का लीडिंग एज लिया, फील्डर डाउन दी बॉल और कोई गलती नहीं, 5वें बॉल पर चटकाई प्रदीप बड़े की विकेट। एक बड़ा संघर्ष वहां पर खत्म हुआ। प्रदीप बड़े बैक टू दी पवेलियन। नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर। आमिर डीजेड जो कि पवन केने के बहुत बड़े फैन है, जर्सी नंबर 92 मैदान के अंदर। आखिरी बॉल बची है और क्या यहां पर मेडन विकेट ओवर देखने मिलेगा? सबके मन में एक ही सवाल है। आमिर डीजेड आखिरी बॉल के लिए ओमकार सावंत इस मैच का, इस टूर्नामेंट का पहला मेडन ओवर क्या वहां पर पूरा कर पाएंगे, यह देखने के लिए हम अब मैदान की तरफ चलेंगे। फिर से एक बार आए हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत होगा कुर्ला प्रीमियर लीग 2025 सीजन 11। चलिए देखते हैं क्या होता है आखिरी गेंद पर। आमिर डीजेड जो कि पवन केने के एक बड़े फैन है। आखिरी बॉल के लिए थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करना चाहेंगे वहां पर ओमकार सावंत। एक विकेट कीपर, एक शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट में एक फील्डर, कवर पॉइंट पर एक फील्डर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाइन लेग और ये भी डॉट बॉल। और इसी के साथ पहली मेडन ओवर यहां पर आई है ओमकार सावंत द्वारा। एक बार जोरदार तालियां हो जाए ओमकार सावंत के लिए। सिर्फ मेडन नहीं, मेडन विकेट ओवर डाली है। 6 डॉट बॉल और उसमें एक विकेट चटकाई ओमकार सावंत ने। यह पहला मेडन ओवर केपीएल सीजन 11 का, इस 11वें संस्करण का यह पहला मेडन ओवर। और पूरे स्पेल की अगर बात करें तो 2 ओवर में मात्र 5 रन और 2 विकेट चटकाई ओमकार सावंत ने। किफायती गेंदबाजी, काबिले तारीफ गेंदबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम इस गेंदबाजी की। आइकॉन वर्सेस आइकॉन मुकाबला था, वो समाप्त किया और आखिरी बॉल पर आमिर डीजेड को भी बीट करते हुए अपना पहला और इस सीजन का एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन वहां पर करते हुए ओमकार सावंत। 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हुआ और टीम का स्कोर अब थोड़ा सा रुका हुआ नजर आ रहा है 18 रनों पर। भाईजान वॉरियर्स अब थोड़ा सा संकट में आती हुई नजर आ रही है, लेकिन आने वाली 5 ओवर में अगर एक हाथ दूसरा बड़ा ओवर जुटा पाते अपनी टीम के लिए तो शायद अच्छा स्कोर खड़ा कर पाए। फिलहाल मुजीब गेंदबाजी मार्क पर और स्ट्राइक पर मिस्टर केपीएल। आज पूरी जिम्मेदारी जो है इस भाईजान वॉरियर्स टीम की वो अब मिस्टर केपीएल के कंधों पर। फिलहाल दीपू होंगे स्ट्राइक पर, मिस्टर केपीएल और सामने होंगे मुजीब। राइट आर्म राउंड, 6 टू गो। ये दूसरा ओवर लेकर मुजीब वैयक्तिक दूसरा और टीम के लिए चौथा ओवर। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव वहां पर करना चाहेंगे। चलिए थोड़ा सा स्पीडअप रखिए मैच में, टाइम पर आपको ध्यान रखना है, समय की पाबंदी होगी। 40 मिनटों का जो समय आपको दिया गया है उसमें आपको इनिंग पूरी करनी है। पहली गेंद इस बार प्रॉपर कनेक्शन नहीं था, फाइन लेग में फील्डर और ज्योतिराम के माध्यम से एक अच्छे फील्डिंग का प्रदर्शन हुआ है। वहां पर 1 रन सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ बड़ी देर बाद। मुझे लगता है 6 गेंदें जो बीच की आई उसमें कोई रन नहीं, मतलब यानी कि पिछली 7 गेंदों में एक भी रन नहीं आया था, क्योंकि दूसरे ओवर की आखिरी बॉल भी डॉट आई थी। और उसके बावजूद अगर बात करें ओमकार सावंत के वैयक्तिक दूसरे और टीम के लिए तीसरे ओवर की, तो वो पूरा ओवर मेडन ओवर आया था, कोई रन नहीं आई थी और एक विकेट वहां पर चटकाई गई थी। तो 7 गेंदों बाद ये पहला रन। और इस बार स्वीट साउंड, बल्ले से अच्छा आवाज तो आया, मधुर संगीत जैसे हम सुनते हैं ना, कुछ उसी प्रकार का आवाज यहां पर आया था आमिर डीजेड के बैट से। एक सिंगल वहां पर मुकम्मल किया गया। सिंगल के साथ अब स्कोर धीरे धीरे आगे बढ़ाने की कोशिश करेंगे। एक सम्मानजनक स्कोर बनना जरूरी होगा इस मैच में। भाईजान वॉरियर्स के लिए भी उतनी ही संघर्ष की बात है, जैसे कि हमने देखा है कि कल का दिन
हाईएस्ट स्कोर भी बना, कल के दिन में सेकंड हाईएस्ट स्कोर भी बना। और इस बार व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर्स द्वारा, लेकिन बल्लेबाज ने बताया देखिए स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाएंगे कि पैर में लगी है गेंद, थोड़ा सा ब्रश करके गई है, तो ये व्हाइट बॉल का जो निर्णय अंपायर द्वारा दिया गया था वो रिवोक किया गया। एक अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट वहां पर दिखाई। मुझे मिस्टर केपीएल क्यों कहा जाता है? अगर मैं मिस्टर केपीएल हूं तो मुझे एक स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखानी भी जरूरी है। यह भी जरूरी समझा, मैं बैट से रन बना सकता हूं, मुझे व्हाइट बॉल की जरूरत नहीं, ये बता दिया आज। कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल, बॉटम हैंड के साथ इस बॉल को भेजा सीधे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। ये केपीएल सिक्सर, मिस्टर केपीएल के बैट से आता हुआ, दीपू के बैट से आता हुआ एक शानदार सिक्सर। इस बार तेज तर्रार गेंद थी, ओवर दी कवर्स खेला, हवा में थी गेंद, फील्डर वहां पर बॉल कर दौड़कर पहुंचेंगे, वहां पर बॉल को रोका, बॉल को फेंका, तब तक और एक सिंगल दीपू के बैट से आता हुआ। थोड़ा सा रिस्क उठाया था, हवा में चली गई थी गेंद, एक्स्ट्रा कवर के ऊपर से फील्डर नीचे आने की कोशिश कर रहे थे, लेकिन थोड़ी सी दूर थी ये गेंद, नो मैंस लैंड में गिरती हुई बॉल को उस बार रोका गया बाउंड्री के बाहर जाने से, और एक सिंगल के साथ अब धीरे धीरे स्कोर पहुंचा है 27 रनों पर 27। 5 गेंदों का खेल समाप्त, आखिरी गेंद ओवर नंबर 4 की। इस बार ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन नजरें रखनी होगी बॉल पर, कनेक्शन उतना अच्छा नहीं था, स्विंग एंड मिस हुआ, सीधे गेंदबाज और कांटेक्ट हुआ विकेट कीपर के बीच, और एक डॉट बॉल के साथ ओवर नंबर 4 की समाप्ति होगी और टीम का स्कोर 4 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 27 रन। अब तक की किफायती गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। चलिए अब आने वाला ओवर कौन करेगा इसके बीच लेकर थोड़ा सा सवाल उठाए, चर्चा हो रही है वहां पर मैदान के अंदर। 40 मिनटों का समय आपको दिया जाएगा, 40 मिनटों में इनिंग आपको पूरी करनी होगी, और बतौर कप्तान अगर मैं आपसे बताना चाहूंगा कि 40 मिनटों के अंदर अगर 8वां ओवर शुरू नहीं हुआ तो आपको दायरे के बाहर का एक फील्डर जो है वो दायरे के अंदर बुलाना होगा। तो 4 ओवर का ये खेल समाप्त हुआ है, दोनों टीमें वहां पर चर्चा कर रही है, एक छोटा सा ड्रिंक टाइम वहां पर लिया जा रहा है, और इसी के बीच केपीएल का ये आज 11वां सीजन और ये 11वें सीजन का दूसरा दिन, और दूसरे दिन का आज ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ हम देख रहे। टॉस जीतकर हार्दिक ब्लास्टर्स ने पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया था, मौका दिया सबसे पहले तो भाईजान वॉरियर्स को बल्लेबाजी करने का, लेकिन शुरुआत जो है वो थोड़ी सी लड़खड़ाती हुई होती नजर आ रही है भाईजान वॉरियर्स की। 4 ओवर के बाद 2 विकेटों के नुकसान पर 27 रन, 27 विद द लॉस ऑफ 2 आफ्टर 4 ओवर्स। पहले इनिंग का आधा खेल खत्म हुआ है, आधा खेल अभी भी बाकी। तो बॉलिंग मार्क पर वहां पर आपको देखने मिलेंगे ओमकार देवीदास देसाई। पहली गेंद, और मैं यहां पर निमंत्रित करना चाहूंगा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुर्ला अध्यक्ष सन्माननीय राव साहेब सातपुते जी को मुख्य मंच पर आने की दरख्वास्त करूंगा। आइए राव साहेब सातपुते साहब, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत होगा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय। ओ चांगला बॉल या वेळेला हाताळला जातोय ओमकारच्या माध्यमातून, बीट होतोय या वेळेला फलंदाज आमिर डीझेड। सातपुते साहेब आपलं सहर्ष सोनेरी स्वागत कुर्ला प्रीमियर लीग 2025 च्या या 11व्या पर्वामध्ये। एक भव्य आयोजन आपण पाहताय आणि या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित राहिलात, आपलं सर्वप्रथम तर सहर्ष स्वागत असेल। आणि इथे मात्र हातातून बॉल निसटतोय, परंतु ज्योतिराम त्या ठिकाणी आला पुन्हा एकदा, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। 22च्या इशाऱ्यासोबत रन्स मात्र तिकडे नक्कीच टीमला मिळतील। 29 रन्स, 29 धावा स्कोर कार्ड वरती, 2 सिंगल आतापर्यंत खर्च केले। दुसरा बॉल मधल्यामध्ये मात्र डॉट आला होता,
ओमकार देसाईंना आपण बघताय गोलंदाजी करत असताना. आपल्या कुर्ला नेहरू नगरचा चमचमता सितारा, ज्याने मात्र हे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व हादरावून सोडलं आणि कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वावर आपलं अधिराज्य अजूनही गाजवतोय. सँडी SP11 दादर सारख्या व्यावसायिक गटातील संघामधून कित्येकदा खेळताना आपण त्याला पाहिलं. कित्येक वर्ष त्या संघाचं नेतृत्व त्याने केलं. सध्या ताई पॅकर्स पालघर, अमरजी परुळेकर संघाच्या संघातून खेळताना आपण कालचाही दिवस त्याला मालिकावीराचा मान पटकावताना पाहिले. आणि दरम्यान या वेळेला बॅटची टॉप एज घेतली आहे. पुन्हा एकदा मात्र बॉल हवेत राहील आणि ओमकारला मिळेल सफलता. आणखीन एक धक्का भाईजान वॉरियर्सला. तर त्या ठिकाणी मात्र आता एक छोटासा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. रावसाहेब सातपुते साहेबांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुर्ला अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब सातपुते साहेब आपल्यासोबत होते. तर त्यांचा हा यथोचित सन्मान आम्ही आज करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. तर पुन्हा एकदा मात्र विकेट आली आहे. आउट होऊन माघारी परतला फलंदाज आमिर डिझेड. दीपू आउट झालाय, माफ करा. मिस्टर KPL ला मात्र आउट केलं ओमकार देवीदास देसाईने. न्यू बॅटर जमान मैदानाच्या आत. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र हलकासा लेग कटर आणि आणखीन एक विकेट. नेहरू नगरचा, कुर्ल्याचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वाचा एक सुपरस्टार प्लेयर ओमकारला मिळते आणखीन एक सफलता. ऑन हैट्रिक बॉल. 5 गेंदें समाप्त हुई है और 5 गेंदों में 2 रन खर्च किए, 2 विकेटें चटकाई. बैक टू बैक. जमान बैक टू द पवेलियन. शून्य का चश्मा पहनकर गोल्डन डक का शिकार बने और एक बल्लेबाज. नाउ न्यू बैटर इन. उदय कांबळे. चलिए विकेट की हैट्रिक पूरी होगी या नहीं ये देखने के लिए फिर से एक बार जाएंगे मैदान की तरफ, जहां पर गेंदबाजी मार्ग पर होंगे ओमकार देवीदास देसाई और उनके सामने होंगे उदय कांबळे. ओवर की आखिरी गेंद लेकर ये मौका है ओमकार के हाथ में आज दिन की मात्र ये पहली विकेट की हैट्रिक पूरा करने की. चला पाहूया काय घडते काय बिघडते. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाते का. हार्दिक ब्लास्टरचं परडं मात्र थोडंसं जड होताना दिसतंय. पकड मजबूत करतोय या मॅच वरती, परंतु बघूया आता टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल पहिल्या डावातून भाईजान वॉरियर्स संघाकडून. उदय कांबळे आलेत फलंदाजीसाठी, ओमकार गोलंदाजी करतोय. कालच झालेल्या पुण्याच्या श्रीतेज करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर ताई पारकर्स पालघर या संघाकडून खेळत असताना मात्र एक चांगला खेळ त्यांनी केला आणि मालिकावीराचा मान त्याने आपल्या नावावरती केला. पुन्हा एकदा मात्र कुर्ल्याचं नाव रोशन केलं आणि या वेळेला सरळ ओमकारच्या हातामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार देवीदास देसाईसाठी. मिळवली आहे आजच्या दिवसातली आणि संपूर्ण स्पर्धेतली पहिली वहिली विकेटची हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 विकेट्स. फलंदाज बाद. कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आज वापरलाय. भल्या भल्यांना मात्र ज्या आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जीवावरती मात्र ज्याने आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलं आणि आजही गाजवतोय असा खेळाडू मैदानाच्या आत गोलंदाजी करताना आपल्याला दिसला. ओमकार देसाईने मिळवले बॅक टू बॅक 3 विकेट्स आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 5 विकेट्स गमावलेत भाईजान वॉरियर्सने. अडचणीत सापडतोय. संघर्षाचं सामर्थ्य मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अंधाराचं सामर्थ्य कुठेतरी पसरताना दिसतंय या टीम वरती.
सिंथेटिक बॉल ओवर कौन लेकर आएगा, कौन करेगा इस सिंथेटिक बॉल से गेंदबाजी? अक्षय, राइट आर्म राउंड 6 टू गो। ये पहली गेंद हल्के हाथों से पुश किया। तो आज सिंथेटिक बॉल के ओवर में कोशिश तो ये होगी कि ज्यादा रन ले ताकि एक्स्ट्रा वाले जो रन है वो मिल सके। 6 से 9 के बीच बनाएंगे तो उतने ही मिलेंगे, लेकिन 10 अगर बने तो 5 एक्स्ट्रा, 11 अगर बने तो 5 एक्स्ट्रा, 12 अगर बने तो 6 एक्स्ट्रा। और जब एक्स्ट्रा मिलता है तो अच्छा लगता है। और वो एक्स्ट्रा अब लेने की जरूरत भी है, जैसे कि हम देख रहे हैं फिलहाल टीम का स्कोर कार्ड 30 रन बने हैं स्कोर कार्ड पर। और जैसे जैसे ज्यादा रन आएंगे इस ओवर से तो एक्स्ट्रा वाले जो रन है वो बहुत मददगार साबित रहेंगे इस मैच में। फुल टॉस गेंद थी, इस बार फिर एक बार ड्राइव किया पॉइंट की तरफ, कवर पॉइंट की तरफ। फील्डर वहां पर बॉल को रोकेंगे तब तक, और एक सिंगल वहां पर आसानी से पूरा किया है। सिंथेटिक बॉल के ओवर में आपको एक कैलकुलेटिव क्रिकेट खेलना होगा। वो कैलकुलेशन आपके अगर दिमाग में सही तरीके से चल रहा है तो फिर जरूर आपको एक्स्ट्रा मिलेंगे इस ओवर से। सामने की तरफ बॉलर्स बैक ड्राइव, फॉलो थ्रू में हाथ में लगी भी, लेकिन हाथ आई मुंह ना लगी। अच्छी कोशिश की लेकिन गेंदबाज अक्षय ने। गेंदबाज कोशिश करेंगे कि कम से कम रन हम कैसे खर्च करें इस ओवर से ताकि जो भी बने हैं उसमें से माइनस हो सके, और बल्लेबाज कोशिश करेंगे एक्स्ट्रा लेने की। इस बार स्विंग एंड मिस, शरीर पर टकराई गेंद। उतना आसान नहीं है ये बॉल खेलना, हवा में ही हरकत करती हुई गेंद। टेनिस बॉल ज्यादातर स्विंग नहीं होता, कट किया जा सकता है, लेकिन ये जो बॉल है सिंथेटिक जो बॉल है वो हवा में हरकत करके किस तरफ जाएगा ये समझना थोड़ा सा मुश्किल है बल्लेबाजों के लिए। टेक्निकली मात्र बैटिंग आपको करनी होगी। अगर टेक्निकली आप शॉट्स खेलेंगे तो रन आपको वहां पर जरूर मिलेंगे। सिंगल डबल्स ले, बड़े शॉट्स खेलने की कोशिश ना करें, ताकि देखिए जब इस बॉल से आपको खेलना है तो ताकत लगाओगे तो वो बॉल इस बार ऐसे ही अंदरूनी किनारे लेकर जाएगी, बाहरी किनारे लेकर जाएगी। उसे मिडल ऑफ द बैट करना होगा, उसे टाइमिंग करना होगा। इस ओवर से अब तक की अगर बात करें तो 5 गेंदों का खेल पूरा हुआ है, 3 ही रन बने हैं। और ये फुल टॉस गेंद थी ऑन साइड की तरफ, मिड विकेट में ओमकार वहां पर फील्डर की भूमिका में। एक ही रन मिला, कुल मिलाकर 4 रन आई इस ओवर से, और 4 मिले तो 2 माइनस हो जाएंगे। देखिए माइनस होता हुआ अभी तक देखा नहीं था, लेकिन आज तो वो देखने मिला है। -2 रन होंगे, 4 बने तो 4 में से गए 2, बचे 2। अब बचे हुए 2 ही आपको यहां पर मिलेंगे, और उसके कारण स्कोर की अगर बात करें तो स्कोर जाकर रुकेगा अब 31 रन, 31 रन, 6 ओवर की समाप्ति। 7वं षटक पुन्हा एकदा मात्र ओमकार देवीदास देसाई गोलंदाजी मार्कवरती। ज्योतिराम को अंदर बुलाया, डीप स्क्वेरलेग को भी अंदर बुलाया, एक डीप मिड विकेट तैनात किया। कवर पॉइंट का जो फील्डर है वो डीप में, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ बाउंड्री पर डीप में, काउ कॉर्नर में वाइडिश लॉन्ग ऑन पर एक फील्डर सजाया। वहां पर थोड़ी सी अदला बदली वहां पर की गई। ओमकार पहली बॉल के लिए तैयार, ओवर नंबर 7 लेकर, और पहली गेंद पर पुल करने का प्रयास, बिल्कुल सही फील्डिंग की सजावट वहां पर की थी, और जाल में फंसे इस बार बल्लेबाज। पहली गेंद पर और एक सफलता, बैक टू बैक 4 गेंदों में 4 विकेट लिए। पिछले ओवर की आखिरी 3 बॉल पर विकेट की हैट्रिक, और इसके नए ओवर की पहली बॉल पर ही विकेट। 4 बॉल 4 विकेट। भाईजान वॉरियर्स आज थोड़ा सा फाइट करती हुई नजर आ रही है, संघर्ष करती हुई नजर आ रही है। संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला। बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक ना पत्थर पे पड़े हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता। तो ये संघर्ष है भाईजान वॉरियर्स और हार्दिक। और इस बार देखिए रनआउट का मौका बन सक रहा है,
चलिए वहां पर और एक विकेट गंवानी होगी। कॉलिंग में थोड़ी सी गड़बड़ वहां पर नजर आई और इस कॉलिंग में हुई गड़बड़ के कारण और एक विकेट गंवाती हुई भाईजान वॉरियर्स। एक लो स्कोरिंग मैच होता हुआ नजर आ रहा है। अब तक का सबसे न्यूनतम स्कोर आपको देखने मिलेगा। फिलहाल स्कोर कार्ड पर 31 रन। न्यू बैटर जोएब मैदान के अंदर। अब तक 8 विकेटें गंवा चुकी है। 7 विकेटें, माफ करें, 7 विकेटें गंवा चुकी है। ओमकार बहुत ही अच्छे फॉर्म में आज गेंदबाजी के माध्यम से आज इतना अच्छा प्रदर्शन उनके माध्यम से हो रहा। हमने अभी अभी देखा और एक रनआउट के तौर पर विकेट आती हुई और आमिर डीजेड जो है वो फाइट कर रहे हैं वहां पर मैदान के अंदर। इस बार जड़ में डाली गई गेंद खुद कर निकाला, वहां पर लॉन्ग ऑन पर डीप में तैनात है फील्डर। एक सिंगल वहां पर जरूर ऐड किया जाएगा स्कोर कार्ड पर। और इस ओवर के अब 4 गेंदों का खेल जो है यहां पर 3 गेंदों का जो खेल है वो समाप्त होता हुआ हमने देखा है। पहले बॉल पर भी विकेट, दूसरे बॉल पर रनआउट के तौर पर विकेट और तीसरा बॉल सिंगल। शानदार गेंदबाजी अब तक की ओमकार देसाई। भाईजान वॉरियर्स को पूरी तरीके से मात्र वहां पर निस्तनाबूद करने की सोच कर आए हैं आज हार्दिक ब्लास्टर। फिर एक बार वाइड लाइन यॉर्कर और इस वाइड लाइन यॉर्कर के साथ और एक बिंदी गेंद वहां पर आएगी ओमकार देसाई के माध्यम से। सातत्यपूर्ण मात्र बीट होत आहेत, फलंदाज विकेट्स येत आहेत। प्रत्येक इंटरवल नंतर एक फलंदाज बाद होतोय। लगातार 4 बॉल 4 विकेट सुरुवातीला मिळवलेत आणि पुन्हा एकदा मात्र एक फसवा चेंडू, टप्पा मात्र त्या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा स्लोअर वन म्हणजे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्यानंच बरोबर एक चांगली फिरकी, चांगले फिंगर रोल केले होते ओमकारने। आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि बॉल पूर्ण झाले ती ओव्हरचे 5। शेवटचा बॉल असेल या 7व्या षटकातला। शेवटच्या बॉलवर मात्र रन्स मिळतील। क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहे। चांगली फिल्डिंग सजवली आपल्या गोलंदाजीला अनुसरून। जशी फिल्डिंग सजवली आहे तसे चेंडूही तो हाताळतोय आणि हेच खरं व्यावसायिक गटातलं क्रिकेट खेळल्यानंतर मिळालेल्या अनुभवाचं खूप चांगलं जिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय की हा अनुभव कसा वापरला जातो, कशी फिल्डिंग सजवली जाते आणि ज्या वेळेला फिल्डिंग सजवली जाते त्यावेळेला कशी गोलंदाजी करायची, हा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय कित्येक वर्षाचा। सध्या मात्र 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती आहेत। लो स्कोरिंग मॅच होताना दिसते। आणि शेवटच्या ओव्हरसाठी मात्र आता गोलंदाजी मार्क वरती ज्योतिराम। ज्योतिराम पाहूया कशी गोलंदाजी करतोय। 3 फिल्डर ऑन साइडला मात्र अगदी डीप मध्ये सजवले। 4 फिल्डर तसं बघायला गेलं तर एक लॉंग ऑन, एक काउ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि त्यातून मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला आतमध्ये बोलवलंय आणि डीप कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर सजवलाय, एक विकेट कीपर आहे, एक शॉट थर्डमॅन फाईन लेग आणि गली। पहिला बॉल कट केलाय। ज्योतिरामची एक जबरदस्त पिचिंग पाहायला मिळाली। पहिल्याच बॉलवरती मात्र आपले इरादे दाखवतोय। आपल्या गोलंदाजीचा तो फिरकीचा एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केलाय ज्योतिरामने। मिडल ऑफ द स्टंप वरून बॉलला मात्र वळवतायत, बाहेर घेऊन जातायत, फिरवतायत। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, परंतु यावेळेला लेंथ थोडीशी पाठी खेचली होती। बॅक ऑफ द लेंथ वरून मात्र बॉलला वळवलं गेलं होतं। पुन्हा एकदा बॉल जाऊन विसावेल तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। बॅक टू बॅक डॉट बॉल्स येत आहेत। निर्धाव चेंडू, मला वाटतं या संपूर्ण इनिंग मध्ये अगर आपण निर्धाव चेंडू मोजले तर निर्धाव चेंडू जास्त दिसत आहेत। त्याच्याही बद्दल आपण थोडीशी चर्चा करूया। किती निर्धाव बॉल हाताळले गेले या संपूर्ण इनिंग मध्ये ते कुठेतरी मात्र जाणून घ्यावंसं वाटतंय, कारण बरेच गोळे इथे मात्र दिसत आहेत आमच्या स्कोर कार्ड वरती। लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडून
अतिरिक्त धाब्याची घोषणा होते. लेगबाईच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा रन मात्र टीमला मिळणार आहे. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पुढे सरकेल ती 34 या धावसंख्येवर. आणि या वेळेला मिस टाइम स्ट्रोक अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागला होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे आणि एक सहज सोपा सुरेख असा झेल टिपला जाईल आणि फलंदाज आमिर डीझेड संघर्ष करत होता. आतापर्यंत चांगली फाईट केली होती, रन बनवण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु त्याची विकेट मात्र आता मिळवली गेली आहे ती ज्योतिरामच्या माध्यमातून. न्यू बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. शोएब, जोएब और शोएब, पर खेल बचा है आखिरी ओवर का और आखिरी ओवर से भी सिर्फ और सिर्फ 2 गेंदे. शेवटचे 2 बॉल, 2 चेंडू. त्यातला मधला आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. 5वा चेंडू होता या ओव्हरचा, त्यावरही धाव येत नाहीये. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय. बघूया शेवटच्या बॉलवरती काय घडतंय. आणि शेवटचाही चेंडू निर्धावरित्या हाताळला गेलाय. लो स्कोरिंग मॅच आहे. आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तो 34 धावा. 1 ओव्हर 1 रन 1 विकेट ज्योतिरामच्याही नावावरती हा रेकॉर्ड लिहिला जातोय. आणि 8 षटकांचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 34 धावा बनवू शकलाय तो भाईजान वॉरियर. जिंकण्यासाठी मात्र 35 धावांचं एक छोटंसं आव्हान, एक माफक असं आव्हान, आणि त्या आव्हानाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर दुसऱ्या डावासाठी मात्र मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना. धन्यवाद. तोपर्यंत आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतोय. भाईजान वॉरियर्स आणि KKR या 2 टीमचा पुढील सामना असेल, सामना क्रमांक 3, आणि त्याचा टॉस सुद्धा आपण आता मधल्या वेळेत पूर्ण करून घेतोय. तर भाईजान वॉरियर्स आणि KKR दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करेन.
त्यामुळे ग्राफ थोडा वरती झाला. स्कोर झाला 9 रन. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रॉपर टायमिंग होता. रन मिळेल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 रनसाठी. मॅचने मात्र पुन्हा एकदा आता मात्र ग्राफ वरती झालं. पहिलं स्कोर जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात केली आहे हार्दिक ब्लास्टर्स. बॉलिंग अटॅकच्या जोरावर मात्र ही मॅच रंगताना पाहिली गेली आणि जो डिसिजन घेतला की आपण बॉलिंग करूया, कॉन्फिडन्स ते बॉलिंग केली. चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या. चांगली फिल्डिंग पाहिली गेली. सर्व बॉलर्सने एफर्ट्स दिले. स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवरती बॉल घेतात ओमकारला माहिती आहे की थोडं सेट व्हावं लागेल. प्रीमियर लीग खेळणं म्हणजे तुम्हाला नक्कीच अनुभव पाहिजे आणि ॲज आयकॉन म्हणून देखील जेव्हा आपण कुठली टुर्नामेंट खेळतोय, कुठला आपल्यावर सर्वांच्या नजरा आहेत, तिकडे तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर संपली बघता बघता स्कोर झालाय तब्बल 14 रन झाले धावफलकावरती. म्हणजे अजूनही जवळपास 21 रनची गरज आहे. एका लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. तब्बल 1 लाख आणि खूप चांगली ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. YCC संघ, जसं ओमकारने सांगितलं सकाळी की YCC संघाने सर्वांची मेहनत आहे आणि इम्रान त्यांची संपूर्ण टीमने मेहनत तेवढीच घेतली आहे. त्यामुळे 11 वर्ष KPL जपलंय. त्यात 2 वर्ष याचा आयकॉन पण महाराष्ट्रातील सर्व इकडे खेळले आणि मोठमोठे धुरंधर या ग्राउंडवर खेळताना पाहिले गेले. कृष्णा गवळीने पण हे ग्राउंड गाजवलंय. कृष्णा सातपुते, श्रेयस कदम, फरदीन, प्रथमेश पवार, नाना, उस्मान पटेल असे मोठमोठे खेळाडू या ग्राउंडवर खेळले KPL आणि आता आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी देखील हे चांगलं आयोजन. या बॉलवर पहिल्याच बॉलवर मात्र एक चांगलं टायमिंग करत असताना स्टँड अँड डिलिव्हर. 1 बाउन्स आपण पाहिलं तर बाउंड्री येईल. ओमकारने फक्त दिशा दिली आहे आणि रन मिळतील 4. सिंगल डबलने मॅच सुरू केली. आता मात्र ग्राउंड स्ट्रोक खेळत होते, त्यात आता मात्र बॅटचा फ्लो ओपन केला गेलाय. अगदी अनेक मुंबईतले ग्राउंड ओमकारने मग ते बंद ग्राउंडचं क्रिकेट म्हणजे विशेष करून डबल्स कसे करायचे. मुंबईत छोटं ग्राउंड असतात, कुठे गच्चीवर डबल, कुठे दुसऱ्या माळ्यावर बाउंड्री आहे. ते म्हणजे तुम्ही जर मस्जिद मांडवी त्या साईडला कधी आलात तर तिकडे पण वेगळं क्रिकेट आहे आणि तिकडे पण ओमकारची बॅटिंग पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. अगदी समोर 6 आहे कुठे, असं मुंबईतले खेळाडू म्हणून कुठेही खेळू शकतात. याचं प्रात्यक्षिक नेहमीच पाहायला मिळालंय. हलक्या बॉलचं क्रिकेट. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा निघून जाईल 4 रनसाठी आणि मात्र आता चांगली कामगिरी करत असताना हार्दिक ब्लास्टर्स संघ मॅच मध्ये आलाय. 22 रन झाले धावफलकावरती. फक्त आणि फक्त 13 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता हार्दिक ब्लास्टर्स. हार्दिक ब्लास्टर्सने ब्लास्ट केलं, बॉलर्सने ब्लास्ट केला, तर बॅट्समननी पण इकडे सुरुवात दमदार केली आहे. वेल प्लेड. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता ओमकारने. थोडं वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण थोडा फटका फसला. तिकडे डॉट बॉल येईल. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल आणि
इम्पॅक्ट प्लेअर आला रे रिटायर होईल की आउट येईल लेट्स प्ले. हार्दिक ब्लास्टर आपला एक प्लेअर आला तर बरं होईल मित्रांनो. बॅट्समॅन क्या है सरफराज आहे काय? पहिल्याच बॉलवर येत असताना आपण पाहिलं तर फिल्डर होते तिकडे आणि बॅटर आउट. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जागा ऍड केली होती आणि तिकडे आपण पाहिलं तर विकेट आली आहे. न्यू बॅटर ओमकार येतात लेफ्टी. खूप चांगली ओव्हर त्यांनी पण टाकली होती आणि आता फक्त काही धावांची गरज आहे. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करत होते पण तिकडे डॉट बॉल येईल. चांगली ओव्हर आली, विकेट आली ह्या ओव्हरमध्ये आणि बाउंड्रीज पण आल्या बट त्यानंतर विकेट पण पाहिली गेली. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 22 रन झाल्यात. मॅचला जिंकण्याकरिता आता फक्त 13 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी शोएब, हा बॉल देखील निघून जाईल मागे बट सिंगल रन मिळेल. मॅच मध्ये जवळपास हार्दिक ब्लास्टर्स एक चांगलं वर्चस्व राहिलं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. मॅच थोडीफार शांत चालू आहे. भाईजान वॉरियर्स थोडी बॅकफुटला गेली, रन झाले नव्हते. बॉलर्सने थोडं आता शोल्डर डाऊन झालेत. बॉलिंगसाठी शोएब, या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईल खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसला तिकडे. रन सिंगल मिळेल. एका धाब्याने स्कोर पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 25. फक्त 10 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळतीये. मॅच थोडीफार शांत चालू आहे कारण की हार्दिक ब्लास्टर्सचं पारडं जड आहे. ते मॅच मध्ये जवळपास त्याने पकड निर्माण केली आहे.
या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे पोहोचले आहेत आणि एक इझी कॅच पकडली गेली. बॅटरला बाहेर जावं लागेल. ओमकार सावंतची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. लेट्स प्ले न्यू बैटर अली. अली ने इस बार फाइन लेग में खेलने की कोशिश की आती है. अली ने यहां पर हल्ला बॉल और 4 रन के लिए. बेहतरीन टाइमिंग किया अली ने और रन अभी तक हो चुके हैं 30. सिर्फ 5 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. पाच धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. पहिलाच बॉल. या बॉलवर देखील निघून जाईल आणि आता ही मॅच आपण पाहिलं तर स्कोर इक्वल होतोय. फक्त एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम हार्दिक ब्लास्टर्स. सादिकने एक चांगलं फक्त दिशा दिली गेली आणि तिकडे रन मिळालं. सिंगल रनची गरज आहे फक्त मॅचला जिंकण्याकरिता. इकडे पण फ्लिक केलं गेलं आणि हा सामना जिंकला हार्दिक ब्लास्टर्स. वेल प्लेड. अभिनंदन. खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर चांगला खेळ केला आणि हार्दिक ब्लास्टर्सने पहिला विजय आपल्या संघासाठी मिळवलाय. वेल प्लेड. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 2 ओव्हर टाकत असताना फक्त 4 रन खर्च करत असताना 4 विकेट मिळवले गेले.